नमस्कार. तर कसे आहात? तर आज आम्हाला एवढी भयंकर भूक लागली होती. 2 दिवसापूर्वी तर आम्ही काय केलं होतं की अचानक इतकी निम्म्या रात्रीची भूक लागली, त्यामुळं 12:30 वाजता जेवण बनवून जेवण केलं होतं. तर आज इकडे बघू शकता, हर्षू इकडे साहित्य काढतीये. रडू नको बाळा, रडू नको ग. अरे बाळा रडू नको. तिला कांदा कापायचं काम दिलेलं आहे. इकडे मी मस्त अशी भाकर बनवलेली आहे आणि अजून पण मेनू आहेत आपले, सो ते बनवणार आहे. आज बऱ्याच दिवसानंतर काहीतरी स्पेशल बनवायचं चाललं होतं माझं, कारण की भूक पण लागली होती भरपूर आणि म्हणलं की चला आज रिलॅक्स थोडंसं. बरेच दिवस झालं काही चटपटीत नव्हतं केलं, मग आज करायचं ठरवलं आणि आज ते मी बनवतीये. ओके बाळा, झाले का पीठ सामान राहिले? 2 कांदे बस होतो काय? 2 कांदे बस होतो. हा बस होतील दोघींपुरते. कुरकुर दे ना मला. गरीब लोग, ओय गरीब लोग. ठीक आहे, आता मी स्वयंपाक बनवलेला आहे. मस्त अशी बटाट्याची भाजी वगैरे आणि अजून काहीतरी बनवलंय. तर उद्या मला जायचं आहे गावाकडे मम्मीकडे, कारण की बरेच दिवस झालं, बरेच दिवस म्हणण्यापेक्षा 2 महिने झाले असतील ना ग, बरेच वर्ष. आग आणि गाऊस कशी बोलतेस ग? तरी मित्रांनो, महिना जवळपास महिना पण नसेल झाला. महिना ह्याच मंथ मध्ये मम्मी येऊन गेली. मी गेलेले म्हणते, मी तिकडं ह्या मॅडम गेलेले भरपूर दिवस झाले. तरी भरपूर दिवस नाही, 2 महिन्याच्या वरती झाले असतील, कारण की मी इकडं आहे आणि मम्मी मध्यंतरी माझ्याकडे आली होती, पण गावाकडे नव्हते गेले. सो उद्या आम्ही दोघी पण चाललोय मम्माकडे आणि आता नाईटला विमानाने फ्लाईट बुक केली आम्ही. डायरेक्ट आमच्या घरावर लँड होतो. हा, आणि इकडे बघू शकता, इकडं सगळा पसारा काढलाय, कारण की बॅग पॅकिंग करायची आहे. आणि आज मला हर्षूने ही एवढी आगाव आहे ना, म्हणले तिथे चल दोघी स्वयंपाक करून मिळून. भाकरी मी केल्यात, भजे मी तळले आणि बटाट्याची भाजी सुद्धा मीच केली, फक्त काढून दिले. हा हे बघा मित्रांनो, आता भजी हिने केले, कांदा मी कापला, त्याला मिरची मी कापली, हिने फक्त बेसन पीठ टाकून तळला भजी, त्याला भजी हिने केला. भाजी हिने केली, म्हणजे मी त्याला कांदा कापला, त्याचं सगळं साहित्य मटेरियल कापलं, टोमॅटो असेल सगळं काढून दिलं. ही फक्त इकडनं घेऊन अशी टाकणार, त्याला भाजी केली झालं. भाकरी फक्त थापून द्यायचीच बाकी होती, म्हणजे ती मी केली असती. कुत्रे मी 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 केली सगळं, कळलं ना. काढून देण्याला ही मदत गोष्ट नाही, आहे ही, त्यामुळे ही गोष्ट एक नाहीये. मी आज स्वयंपाक केलाय आणि हर्षूने मला खूप कमी मदत केलेली आहे. तुमच्या पण घरात मला असंच एक तुम्ही प्रश्न बांधता का? विचारायचंय, ही गोष्टीचा मिनिंग सांग. ते उद्या सांग, तुला उद्याच्या ब्लॉग मध्ये सांग. कमेंट करा. तुम्ही पण सांगा. ऍक्च्युली मला माहिती आहे, पण मी सांगत नाही. तुम्ही कमेंट मध्ये सांगा. ओके. पिपाणी नाही वाजवायची, नाक तसं करायचं. ती गेम ब्रेन टेस्ट. ओ माय गॉड, एक गेम आम्ही घेतली आज आणि हर्षू खेळत होती. एवढा ब्रेन ब्लास्ट व्हायचा राहिला होता. आणि तर त्याच्यामध्ये ना एक ऑप्शन असा आहे की ते मोबाईल ना असा उलटा पुलटा हलवावा लागतो, नंतर ना मग ना ते कोड सुटतं. तर सगळ्याला मोबाईल फेकून द्यायचाच राहिला होता आता आमचा एक. तर ते म्हणजे प्रत्येक कोड हे खूप नेक्स्ट लेवल पर्यंत विचार आपण करू पण शकत नाही, अशा लेवलचं ते कोड येते आणि खूप छान होती, एंटरटेन पण होतं आणि माइंड त्याच्यामध्ये असं टिकून राहतंय खूप जास्त. तर चल पटपट बॅग भरून घेऊ, तिकडं भाजी वगैरे. उठ ना. लेवल आहे तुझं, तो लेवल आहे दीदी. ओ माय गुडनेस, भाजी एवढी का उकळायला लागली. मैं चली देखो प्यार की गली, मैं
चली चली निकल निकल 5 रुपए का मुंह लेके निकल. हे असलं ध्यान आहे बघा, असं सांभाळावं लागतं त्याला घरात. ओय. तर जेवण वगैरे झालं आणि बऱ्यापैकी हर्षूची बॅग पॅक पण करून झालेली आहे. माझीच बॅग पॅकिंग राहिलेली आहे आणि आत्ता मे बी 10 वाजले असतील आणि आम्ही इकडं टेरेसवरती येऊन बसलोय भूतासारखे. तर इकडे मी आहे आणि इकडे हर्षू आहे. तर हर्षू काय करते, जी मगाशी मी तुम्हाला म्हणलं ना की गेमबद्दल सांगितलं की एक गेम आम्ही खेळतोय, तर ती कुठली गेम येतो दाखवतो ना. काय करते तसं ही आता हे पझल आहे. सॉरी, त्यांनी काही सांगितले आपल्याला, हेल्प हिम गेट बॅक हिज वॉलेट प्लीज. त्याला त्याचा वॉलेट द्यायचं आहे या माणसाला, पण त्याचा हात आपण इन्सर्ट केला की तो डायरेक्ट चावतोय हात. माझा हा हात म्हणजे असं असं करून पण येईन ना. काय झालंय आता काय माहिती, लय डोकं खाल्ले मी. जवळजवळ अर्धा तास झालं एकच गेम सोडवते. तुम्हाला ह्याचा आन्सर येत असेल, तुम्ही कधी खेळत असाल ही गेम, तर आम्हाला सांगा नक्की. सांगा. तुझ्या फोनला आणि मी पण तीच गेम खेळत होते तर मला आठवलं, म्हणलं की मग अशी गेमचा विषय मी बोलले होते म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी मी ब्लॉग परत चालू केला होता. आणि ॲक्च्युली मी पण तीच गेम खेळते आणि तीच लेवल चालू आहे माझी सुद्धा, पण आम्हाला दोघीला सुटा नाही. आणि त्यात असे काय आहेत की बाबा वरती ट्रीवरती वगैरे जर फळं असतील तर काय करायचं, तर त्याच्यात ते जिंकण्यासाठी मोबाईल नाही का काय करावं लागतं गं, मोबाईल असा करावा लागतो, शेक करावा लागतो, मग ते वरून फळं पडतात. मग मला असं वाटलं की आता पण मोबाईल शेक केला तर ते क्रॉकडाईल आहे त्याच्या तोंडातून तो आपला पॉकेट पडेल, पण ते तसं झालंच नाही. इकडं हर्षचं काय चाललंय बघा. काय मोबाईल फिक्शन चुकले इटाने फोडायचं कुत्रे.